Hello student, topic number 7 depreciation and practice problem number first. On 1st April 2015, Farid of Nashik purchased a motor car for rupees 55,000. The scrap value of the motor car was estimated at rupees 10,000 and its estimated life of 10 years. The registration charge of the motor car was rupees 5,000. Show motor car account for the first 4 years, assuming that the books of account are closed on 31st March every year. तर या ठिकाणी सुरुवातच काय सांगितलं आहे बघा, 1 एप्रिल 2015ला फरीद ऑफ नाशिकने मोटर कार परचेस केली ज्याची कॉस्ट आहे 55,000. द स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ मोटर कार वॉज एस्टिमेटेड रुपीज 10,000 आहे आणि त्याचं एस्टिमेटेड लाईफ आहे 10 इयर्स. ती मोटर कार रजिस्ट्रेशन करण्यासाठी जो चार्ज आहे तो आहे 5,000. म्हणजेच काय तर मोटर कारची कॉस्ट आपल्याला दिसते 55,000 मोटर कार प्लस त्यासाठी चार्ज आहे 5,000 म्हणजेच 60,000ची आपल्याला काय दिसते या ठिकाणी मोटर कार आपली दिसते. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते. मोटर कार 55,000 प्लस रजिस्ट्रेशन चार्जेस 5,000 म्हणजेच मोटर कार झाली आपली 60,000. ओके, आता ही जी मोटर कार 60,000ची आहे त्याचं एस्टिमेटेड लाईफ ऑफ इयर्स दिसते, सॉरी स्क्रॅप व्हॅल्यू दिसते 10,000 आणि एस्टिमेटेड लाईफ दिसते 10 इयर्स. आता या ठिकाणी आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करण्यासाठी डेप्रिसिएशनचे पर्सेंटेज दिलेले नाही आहेत. डेप्रिसिएशनचे पर्सेंटेज दिलेले नाही आहेत तर आता आपल्याला आहे त्या इन्फॉर्मेशनवरून डेप्रिसिएशन चार्ज करायला लागणार. मग डेप्रिसिएशन चार्ज करणार कसं? मोटर कारची कॉस्ट 60,000 लेस स्क्रॅप व्हॅल्यू त्याची आहे 10,000 आपण एस्टिमेटेड लाईफ ऑफ इयर्स 10 म्हणजे झालं किती 5,000 हे डेप्रिसिएशन मिळाले आपल्याला पर ॲनम म्हणजेच पूर्ण वर्षासाठी 5,000 हे आपलं काय झालं आहे आपल्याला मिळालेलं आहे डेप्रिसिएशन मिळालेलं आहे. जे सम्स आहेत त्यावर. त्या प्रॉब्लेममध्ये शो मोटर कार अकाउंट दाखवायला सांगितले फर्स्ट 4 इयर्सचं. डेप्रिसिएशन अकाउंट दाखवायला सांगितलेलं नाही आहे तरी पण या ठिकाणी मी ते बनवले कारण ते आपल्याला पुढे पण बनवायचं आहे आणि म्हणून आपली आत्ता इथूनच प्रॅक्टिस स्टार्ट करायची आहे. त्याच्यामुळे मी इथे डेप्रिसिएशन अकाउंट पण बनवले इन दी बुक्स ऑफ फरीद ऑफ नाशिक मोटर कार अकाउंट अँड डेप्रिसिएशन अकाउंट. आता 1 बाय 1 इयर आपण पोस्टिंग करायला जाणार. पोस्ट करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय जे इयर आहे त्या इयरकडे लक्ष असला पाहिजे. इयर वाईज एक वर्ष संपलं की नंतर दुसरं वर्ष आपण कंप्लीट करणार म्हणजे सॉल्व करायला घेणार. मग आता इथे फर्स्ट काय सांगितलं आहे 1 एप्रिल 2015चं ट्रान्झॅक्शन आहे म्हणजेच 1 एप्रिल 2015ला काय झालं आहे बघा, मोटर कार परचेस झाली आहे. जर मोटर कार परचेस असेल तर आपण एंट्री करतो आहे मोटर कार अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. मोटर कार अकाउंटमध्ये पोस्टिंग दिसणार 2015 जसं की आपण जर्नल अँड लेजर करत होतो तसं. इथे मी ट्रीटमेंट ज्या आहेत त्या पण लास्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. डेप्रिसिएशनच्या 5th नंबरचं लेक्चर असणार आहे ज्यामध्ये मी त्याच्या ट्रीटमेंट शेअर केलेल्या होत्या. आता मी इथे डायरेक्टली लेजर पोस्टिंग करते 2015 एप्रिल 1st. एप्रिल 1st. आता याची जर्नल एंट्री आपण काय म्हणतो मोटर कार अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट टू कॅश ऑर बँक किंवा डायरेक्टली आपण बँकच लिहूया. बँक अकाउंट अमाऊंट आहे 60,000. 60,000 कोणते इथे मी वरती दाखवलेले आहे 55,000 मोटर कार प्लस 5,000 त्याच्यासाठी असणारं रजिस्ट्रेशन चार्ज म्हणजेच मोटर कारची कॉस्ट झाली आहे 60,000. आता ह्या फुल इयरमध्ये मोटर कार जी परचेस झालेली आहे ते मोटर कारसोबत अजून
काय दुसरी मोटर कार परचेस झालेली आहे का आपल्याला चेक करायला लागेल प्रत्येक वर्षामध्ये. तर या ठिकाणी 2015-16मध्ये आपल्याला काही झालेलं नाही आहे, फक्त एकच मोटर कार परचेस झालेली दिसते. म्हणजेच काय, तर ती मोटर कार आपण फुल इयर यूज करतो आणि इयर एंडिंगला डेप्रिसिएशन, मग अकाउंटिंग इयर 1 एप्रिलला स्टार्ट होतं तर 31 मार्चला एंड होतं. मग 31 मार्चला आपण काय करणार, क्लोज करणार. मग क्लोज करण्यासाठी आपण जे असेट्स यूज केले त्या असेट्सवर डेप्रिसिएशन चार्ज करायला लागणार. डेप्रिसिएशन चार्ज करूया. डेप्रिसिएशन एंट्रीमध्ये जर बघत असाल तर डेप्रिसिएशन एंट्रीमध्ये नेहमी डेबिटला येतं आहे, कारण तो लॉस आहे, आणि म्हणून डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मोटर कार अशी आपली जर्नल एंट्री होती. इयर आपलं आहे 2016 मार्च 31. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मोटर कार, म्हणून मोटर कारमध्ये बाय डेप्रिसिएशन अकाउंट डेप्रिसिएशन आपण काढले बघा, पूर्ण वर्षाचं किती आहे, 5000 एवढं डेप्रिसिएशन आहे जे लिहिणार. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मोटर कार लिहिले आपण 5000. ओके, आता हेच आपल्याला मोटर कारमध्ये बाय डेप्रिसिएशन लिहिले तर डेप्रिसिएशनमध्ये काय लिहिलं लागेल, टू मोटर कार अकाउंट. डेट सेम आहे ती 2016 मार्च 31 टू मोटर कार अकाउंट. $5000. आता आपली सेकंड एंट्री कंप्लीट झाली. थर्ड एंट्री जर आपण बघायला गेलो तर हे जे डेप्रिसिएशन आहे ते डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलं जाते. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर होणार म्हणजेच काय, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशन एंट्रीमध्ये जे डेबिटला आहे ते क्रेडिटला जाणार आणि तेव्हाच ते प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर होणार. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन. मग डेप्रिसिएशनमध्ये लिहित असताना बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एंडलाच होणार आपला, इयर एंडिंगला 2016 मार्च 31 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मी शॉर्टकट लिहिते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ₹5000. म्हणजे इथे हे इयर जे आहे ते आपलं काय झालं आहे, कंप्लीट झालेलं दिसतंय. आपण 3 एंट्री केले. फर्स्ट म्हणजेच काय केलं बघा, परचेस केली आहे ती दाखवली. सेकंड म्हणजे डेप्रिसिएशन, त्याचेच दोन्ही ठिकाणी पोस्टिंग झाले. आणि थर्ड म्हणजे प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर केलं आहे. ओके, आता हे मोटर कार अकाउंटचं फर्स्ट इयर क्लोज करणार. मग फर्स्ट इयर क्लोज करण्यासाठी आपल्याला बॅलन्स कॅरी डाऊन रेग्युलर मेथडने आपण क्लोज करणार. ते 60,000 बोथ साईडला. $60,000. तर या ठिकाणी आपल्याला शॉर्ट दिसते ती म्हणजेच कुठली साईड आहे, क्रेडिट साईड शॉर्ट दिसते. ती कितीने शॉर्ट आहे, तर 55,000ने शॉर्ट दिसते. झाले 60,000. आता हे शॉर्ट मिळालं आहे कधी आपल्याला, एंडिंगला, इयर एंडिंगला, म्हणून आपण त्याला मार्च 31 म्हणणार. आता याला जे शॉर्ट मिळालं आहे ज्याला आपण म्हणतोय बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, ही देखील आपली रेग्युलरच मेथड आहे, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. जो बॅलन्स कॅरीड डाऊन आहे तो नेक्स्ट डेला काय होणार, ब्रॉट डाऊन होणार. मग नेक्स्ट डे कोणता आहे त्याचा, तर 1 एप्रिल 2016 एप्रिल 1 2016 एप्रिल 1 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन ₹55,000. हे आपण अगोदर पण करत होतो या मेथडने. ओके, तर सेकंड इयरला काय सांगितलं आहे बघा, इथे सेकंड इयरला काहीच झालेलं नाही, फक्त पहिल्या वर्षीच परचेस झालेलं आणि ते 4 इयरपर्यंत यूज करून त्याचं डेप्रिसिएशन चार्ज करायला सांगितलं आहे. म्हणजे डायरेक्टली आता आपण डेप्रिसिएशन चार्ज करत जाणार. ओके, मग या वर्षाचा एंड म्हणजे 2017 इयर बघा, 2015 1 एप्रिल 2015 टू 31 मार्च 2016.
second year 1st April 2016 to 31st March 2017. 2017 March 31st डेप्रिसिएशन चार्ज करणार. ही असेट जी आहे फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथडने, म्हणजेच काय तर त्याचं डेप्रिसिएशन चेंज होत नाही, आहे तेवढंच राहतं पूर्ण वर्षाला. मग आता याच असेट्सवर आपण डेप्रिसिएशन चार्ज करतो. ही यावर्षी पूर्ण यूज केली आहे, सेकंड इयरलाही पूर्ण वर्ष यूज करतो आहे. मग सेकंड इयरचं डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मोटर कार ₹5,000 आहे. ते डेप्रिसिएशन कॉन्स्टंट राहतं. आता ह्याची सेकंड एंट्री करतो आहे ती म्हणजेच काय करतो आहे, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मोटर कार. मोटर डेप्रिसिएशनमध्ये लिहिणार टू मोटर कार अकाउंट 2017 March 31st टू मोटर कार अकाउंट ₹5,000. ही जी मोटर कार डेप्रिसिएशन आहे हे डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करणार, म्हणून तिथे लिहिणार 2017 March 31st बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ₹5,000. क्लोज करणार. आपलं डेप्रिसिएशनचं सेकंड इयर क्लोज झालं आहे. आता आपण मोटर कारचं सेकंड इयर क्लोज करतो आहे. मोटर कार आहे 55,000. आता आपण काय करणार, 55,000 मायनस 5,000 म्हणजेच कॅरीड डाऊन मिळतो आहे, जो एंड डेटलाच आहे. म्हणून बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 55,000 मायनस 5,000 50,000. जो नेक्स्ट डेला काय होणार, ब्रॉड डाऊन होणार. नेक्स्ट डे कुठला त्याचा, 2017 एप्रिल 1st. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती येतो बघा, 50,000. जसं जसं इयर असेल तसं तसं आपण खाली येतो आहे. ओके, आता थर्ड इयरला पुन्हा पूर्ण वर्ष आपण तीच असेट्स यूज करतो आहे. जी मोटर कार आहे ती तिसऱ्याही वर्षी आपण यूज करतो आहे. मग तिसऱ्या वर्षी वर्षाच्या शेवटी त्याचं डेप्रिसिएशन देणार. वर्षाचं शेवट आहे 2018 March 31st. डेप्रिसिएशन बाय डेप्रिसिएशन अकाउंट. थर्ड इयरला हे डेप्रिसिएशन त्याचं कॉन्स्टंट आहे 5,000, जे आपण ट्रान्सफर करणार डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये घेणार. 2018 March 31st टू मोटर कार अकाउंट ₹5,000. तेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार. 2018 March 31st बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 5,000. आता हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज होते. आता आपण मोटर कार अकाउंट क्लोज करणार. मोटर कार अकाउंट क्लोज करण्यासाठी 50,000 आपल्याकडे दिसत आहेत. डिफरन्स दिसतोय तो 31st मार्चला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 50,000 मायनस 5,000 45,000. जो कॅरीड डाऊन आला आहे तोच आता ब्रॉड डाऊन होणार आहे. $2,018 April 1st to balance brought down
कॅरी डाऊन आहे तोच ब्रॉड डाऊन होतो 45,000. हे आहे आपलं फोर्थ इयरला आपण डेप्रिसिएशन काढणार आहोत 2018-19 मार्च 31st बाय डेप्रिसिएशन कॉन्स्टंट मीन्स 5,000. ते डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये आपण घेतोय 2019 मार्च 31st टू मोटर कार अकाउंट ₹5,000 ट्रान्सफर करतोय प्रॉफिट अँड लॉसला 2019 मार्च 31st बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 5,000. क्लोज करूया. या ठिकाणी आपलं डेप्रिसिएशन क्लोज झालं आहे. आता आपण मोटर कार अकाउंट क्लोज करतोय 45,000 बॅलन्स येतोय बाय बॅलन्स कॅरी डाऊन 45,000 मायनस 5,000 40,000. जो कॅरी डाऊन आहे तो नेक्स्ट डेला ब्रॉड डाऊन होणार आहे 2019 एप्रिल 1st टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 40,000. आपल्याला विचारलेली होती 4 इयर्स कंप्लीट करायला सांगितलेली होती बघा. फर्स्ट इयर 15-16, सेकंड इयर 16-17, थर्ड इयर 17-18 अँड फोर्थ इयर 18-19. फोर्थ इयर कंप्लीट झाल्यानंतर जो कॅरीड डाऊन असेल म्हणजे जेव्हा सांगितलेलं असेल त्यानंतर जो कॅरीड डाऊन असेल तो ब्रॉड डाऊन करूनच आपलं काम आपण थांबवायचं आहे. असं मध्येच थांबवायचं नाही. कॅरीड डाऊनचा ब्रॉड डाऊन करायचं आणि त्यानंतर थांबवायचं. जसं की आपण लेजर अकाउंटमध्ये बॅलन्स कॅरी डाऊन करतो आणि ब्रॉड डाऊन करून नंतरच आपण तिथून बाजूला जातो. सेम इथेही तसंच करायचं आहे. प्रत्येक वर्षाचं डेप्रिसिएशन या मेथडने चार्ज करायचं. या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला डेप्रिसिएशन अकाउंट ओपन करायला सांगितलेलं नव्हतं, फक्त हे मी तुमच्या प्रॅक्टिससाठी दिलेलं आहे. तुम्ही सॉल्व करत असताना सुद्धा डेप्रिसिएशन अकाउंट प्रिपेअर करूनच सॉल्व करायचं आहे. थँक्यू.